नमस्कार मंडळी, झटपट स्वादमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज बटाट्याचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथं 4-5 बटाटे शिजवून घेऊन वरचे साल काढून घेतले. आता बटाटे असे बारीक करून घेते. असे करून सगळे बटाटे बारीक करून घेते. आता यामध्ये आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, 10-12 लसूण, थोडीशी अद्रक, सगळे टाकून मिक्सरला बारीक करून घेते. आता गॅसवर पातेला ठेवून 2 पळी तेल टाकून घेते. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी टाकून घेते. तेलामध्ये मोहरीचं तडतड आले की यामध्ये जिरे टाकून घेते. जिरा भाजल्यानंतर कढीपत्ता टाकून घेते. आता वडा टेस्ट लागण्यासाठी इथे मी थोडीशी उडदाची डाळ भाजून घेते. उडदाची डाळ तेलामध्ये चांगला भाजून घ्या. आता यामध्ये हिरवी मिरचीचे वाटण टाकून घेते. तेलामध्ये पूर्णपणे भाजून घेते, नाहीतर मिरची कच्चा राहते. थोडीशी हळद टाकून घेते. भाजलेला मसाला टाकून घेते. थंड झाले की थोडी चवीनुसार मीठ टाकून घेते. थंड झाले की असे मिक्स करून घेते. आता वडा बनवण्यासाठी बघा बटाट्याचे असे गोल आकार करून घेते. बघा असे गोल करून घ्यायचं. असे करून सगळे गोल करून घ्यायचं. आता वडे बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी बेसन टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकून घेते. थोडीशी सोडा टाकून घेते. यामध्ये ओवा मी हातात असे घासून टाकते. थोडीशी हळद टाकून घेते. आता पाणी टाकून असे पीठ तयार करून घेते. पाणी एकदम टाकून घ्यायचं नाही पिठामध्ये, थोडे थोडे करून पाणी टाकून घ्यायचं. असे करून बेसनाचे पीठ तयार झालं. आता गॅसवर कढई ठेवून तेल टाकून घेते. तेल गरम झाले की तेलामध्ये असे एक एक करून टाकून घेते. बघा तेल गरम झाले. असे करून सगळे वडा यामध्ये टाकून घेते. असे वडा घरी नक्की करून खावा, खूप छान लागतो. एकदा खाल्ले की परत परत खाऊ असं वाटते. असं रेसिपी आहे. बघा असे तेलामध्ये भाजून घेते. वडा तयार झाले. बघा वडा. बघा गरमागरम वडा तयार झाले. वडापाव खाऊ वाटले की अशी वडा करून घरी बनवून खावा. व्हिडिओ आवडले की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.